त्यांनी स्वतःविषयी हा त्यांनी प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे की महिला आरक्षण किंवा महिला धोरणाबाबत दुटप्पी कोण, हे हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला विचारायला पाहिजे. त्यांनी थोडासा अभ्यास करावा लागेल. आता त्यांचे थोडा अभ्यास तुटत चाललेला आहे. त्यांना आता दिल्लीत जायचं आहे परत केंद्रीय मंत्रिमंडळात. त्याच्यामुळे त्यांनी केंद्रामध्ये काय घडलं आहे काय नाही घडलं आहे याबाबत त्यांना सजगता दाखवावी लागेल. कोणतंही महिला आरक्षणाच्या बिलाला कोणीही विरोध केलेला नाही. महिला आरक्षणाच्या बाबतीत ढोंग, नौटंकी, खोटारडेपणा कोणी करत असेल तो भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी, अमित शहा. 2023 साली ह्याच देवेंद्रजी फडणवीस यांनी एक ट्विट केलं होतं आणि महिला आरक्षण बिल संसदेमध्ये मंजूर झाल्याबद्दल नरेंद्र मोदी यांची वाहवा आणि अभिनंदन केलं होतं. ह्याच देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाचं किंवा महिला सक्षमीकरणाचं बिल जे आहे हे 2023 ला मंजूर झालेलंच आहे ना. तेच बिल परत आणून तुम्ही कोणाला मूर्ख बनवताय? देवेंद्रजी, नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी, अमुकजी तमुकजी. बरं का, स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी असा हातभर लांब ट्विट केलाय. अवतारी पुरुष मोदी यांनी कसं महिलांचा सन्मान केला, महिलांना बळ दिलं, महिलांना आरक्षण दिलं, हे गेल्या 100 वर्षात कसं झालं नाही वगैरे वगैरे. हे स्वतः देवेंद्र फडणवीस यांचं बघा तुम्ही समाज माध्यमात त्यांची भाषणं बघा. त्यानंतर फक्त ढोल ताशे वाजवून नाचायचेच बाकी होते, हे रेकॉर्ड करायचे तेव्हाच बाकी होते. त्यांनी तेव्हाच ढोल ताशे वाजवायला पाहिजे होते, जो काल वाजवले नागपुरात. 2023 ला महिला आरक्षण बिल मंजूर झालंय आणि आम्ही असं म्हणतो सगळे की त्या बिलाची अंमलबजावणी करा. पण त्या बिलात त्यांनी घुसवलंय आता डिलिमिटेशन बिल. आणि हे संविधान आणि पार्लमेंटरी नियमाच्या विरोधामध्ये. एक बिल दोनदा कसं मंजूर होणार का कळतं का? आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात ना, ते प्रधानमंत्री आहेत ना, अवतारी पुरुष. एक बिल महिला आरक्षण असं 2 वेळा कसं काय मंजूर होणार? जे 2023 ला झालेलं आहे. सगळे ओरडून सांगतायत. कानातले बोळे काढा, नजर स्वच्छ करा, चष्म्याचा नंबर काढून घ्या. ENT सर्जन नसतील सरकारी इस्पितळात, एम्स मध्ये वगैरे, तर आम्ही पाठवू. वेळ लागले त्यांना. अट्टास कसला? हा मूर्खपणा आहे. खोटं बोलायचं. खोटं का बोलतायत? यांना काय गरज आहे खोटं बोलण्याची? 2023 ला महिला आरक्षण मंजूर झालं. आपण सगळ्यांनी त्याच्यावरती हे केलंय. देवेंद्र फडणवीसांचा हातभर असं ट्विट आहे. हातभर एवढं लांब आहे. एवढा आहे, एवढं ट्विट. आणि त्यांनी मोदींचं जे काय कौतुक केलंय, म्हणजे जो काय त्यांनी शब्द भांडार उधळले, त्याच्यामध्ये अलंकार उधळलेले आहेत मोदींवर. म्हणजे मोदींसारखी मोदीच, सर्व काही मोदीच, स्त्रीही मोदी, पुरुषही मोदीच. बरं का, सगळ्यांचे तारणहार मोदीच. अशा पद्धतीचं ते ट्विट आहे. हे मोदींशिवाय कोणी करूच शकत नाही वगैरे असं असं. मग आता काय तुम्हाला काय असं काय नवीन काय झालंय का मेंदूमध्ये बदल? तुमच्या अंतर्मनामध्ये काही यंत्रणा नवीन आली आहे का मेंदूला आदेश देणारी? त्यात फडणवीसांचा एक दावा आहे की जेव्हा ते बिल मंजूर झाले त्यावेळेसच त्यात म्हटलं होतं की महिला आरक्षण जर वाढवून द्यायचं असेल तर जागांची फेररचना किंवा जागांची संख्या वाढवावी लागेल. हा मुद्दा विरोधी पक्षालाही माहिती आहे. विरोधी पक्ष वेडा बोलून पेढा खातोय. मग ठीक आहे, पेढे तुम्हीच वाटताय ना. काल नागपूरला पेढे कोण वाटत होते? नागपूरला हेच पेढे वाटत होते सगळ्यांना. हेच वेडे आणि हेच पेढे वाटतायत. असं काही नाहीये, ते खोटं बोलतायत. मुद्दा आहे की राहुल गांधींच्या भाषणातला मुद्दा आहे, फडणवीसांच्या भाषणातला मुद्दा आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की या देशाचं संविधान इतकं मजबूत आहे की एका रेल्वे स्टेशनवर चहा विकणाराही पंतप्रधान होऊ शकतो आणि माझ्यासारखा एक सर्वसामान्य माणूस, एक सर्वसामान्य कार्यकर्ता राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो. परत ते खोटं बोलतायत. ते परत खोटं बोलतायत. नरेंद्र मोदी यांनी चहा विकल्याचा जर कोणी पुरावा आणून दिला
बरं का, गुजरातमध्ये, तर मी राजकारण सोडेन. नरेंद्र मोदी ज्या काळामध्ये चहा विकत होते असं म्हणतात, त्या काळात ते रेल्वे स्टेशन अस्तित्वातच नव्हतं. 71 सालाच्या आसपास काय तो आहे, तेव्हा ते स्टेशनच अस्तित्वात नव्हतं. मला मी सांगतो ना, मोदी या दंतकथा, मग काय, पाण्यात नदीत उडी मारली, मग एक मगर आली, मग त्या मगरीशी मी कुस्ती केली, असे ते बाललीला त्यांच्या ज्या आहेत, त्याच्यामधली ही चहा विकण्याची लीला आहे. कोणीही चहा वगैरे काय विकला नाही. आपण पाहिला असेल अलीकडच्या काळातले मोदींची छायाचित्र प्रसिद्ध होत आहेत. लंडन, अमेरिका, फ्रान्स, बालवयात टाय सूट लावून शाळेत जात आहेत. हां, ह्या दंतकथा पसरवल्या जणू काय मोदी अवतारी पुरुष आहेत. मोदी नॉन बायोलॉजिकल. बघा, नॉन बायोलॉजिकल माणूस शाळेत कसा जाईल, चहा कसा विकेल, मला सांगा जरा. जो आईच्या गर्भातून जन्माला आला नाही असते म्हणतायत, नॉन बायोलॉजिकल, अनैसर्गिक, ईश्वराप्रमाणे, तो कशाला चहा ज्याला विकेल तिथे रस्त्यावर जाऊन? चहा कशाला विकेल प्लॅटफॉर्मवर? मुळात तो प्लॅटफॉर्म, मोदी ज्या काळात चहा विकत होते असा दावा करतात, त्या काळात तो बनलेलाच नव्हता. ते स्टेशनच नाही बनलंय, तर चहा कुठून आला? मोदींचा जन्मच झाला नाही, ते अवतारी आहेत, तर चहा कशाला विकतील? त्यांचं आता सुदर्शन चक्र आहे ना, ते फिरवत फिरवत त्यांना सगळं मिळेल. रामसाहेब